गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मृदा हा पाठ पाहत होतो. मृदा या पाठाचा जर विचार केला तर मृदा म्हणजे काय, मृदा तयार होण्यासाठी कोणकोणती घटक लागतात, जसं की मूळ खडक असेल, त्या प्रदेशामधलं हवामान असेल, जैविक घटक असतील त्यामधले, नंतर त्याचा कालावधी असेल, या सर्व घटकांनी मिळून मृदा तयार होते. जेवढे जैविक घटक जास्त असतील म्हणजे त्याच्यापासून ह्युमस म्हणतो आपण, ह्युमसचं प्रमाण जेवढं त्या मृदेमध्ये जास्त असेल तेवढी ती मृदा सुपीक असते आणि ह्युमसचं प्रमाण जर कमी असेल तर तेवढी ती मृदा नापीक असते. नंतर आपण एक प्रयोग करून पाहिला होता की 3 कुंड्या घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये फक्त एक पाणी टाकलं होतं, एक अशीच ठेवली होती आणि एकामध्ये मृदा टाकली होती आणि नंतर त्याच्यामध्ये 2-3 दिवसानंतर सूर्यप्रकाशमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यात पाणी टाकल्यानंतर आपल्याला असं दिसून आलं की ज्या कुंडीमध्ये मृदा होती त्या कुंडीमधले वनस्पती वाढत होती, पण ज्या कुंडीमध्ये मृदा नव्हती तिथे वनस्पती किंवा तिथले ते बियाणामधून रोप उगवलंच नाही. याचा अर्थ असा होतो की जर कधी तुम्हाला पिकांची लागवड करायची असेल, झाडांची लागवड करायची असेल तर आपल्याला मृदा हा सगळ्यात महत्वाचा घटक दिसून येतो. आपल्या पृथ्वीवर ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींची जी वाढ होती ती मृदेवर, वनस्पतीची निर्मिती, वनस्पतीची वाढ किंवा वनस्पतीचा आधार ही मृदा असते. मृदेच्या प्रकारानुसार वनस्पतींची वाढ अवलंबून असते. वनस्पतीची वाढ ही मृदेच्या प्रकारावर अवलंबून असते. उदाहरणार्थ जर सुपीक मृदा असेल तर मग तिथल्या वनस्पती खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात आणि जर एखादी मृदा नापीक असेल म्हणजे ती जास्त प्रमाणावर सुपीक नसेल तर तिथे वनस्पतींचं वितरण विरळ असतं, तिथे जास्त दाटीवाटीने वनस्पती वाढू शकत नाही. आणि ज्या ठिकाणी मृदेचा अभाव असतो, उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश, या ध्रुवीय प्रदेशामध्ये मृदा नसते, तिथे बर्फाच्छादित प्रदेश आहे, मग तिथे वनस्पती पण नाही. म्हणून वनस्पतीसाठी सगळ्यात आवश्यक गोष्टी आहे मृदा. जेव्हा मानवाला कळालं की आपण जर एखादी बी जमिनीमध्ये टाकली त्या ठिकाणी मग त्या पिकांचं उत्पादन होतं किंवा तिथे झाड उगवतं, नंतर हळूहळू त्या मानवाने त्यांना असंही कळू लागलं की आपण नदीच्या किनारपट्टीमध्ये जर बियाणं टाकलं तर तिथे जास्त उत्पादन होतं. म्हणून मानव कुठे गेला राहिला तर नदीच्या किनारपट्टीमध्ये. म्हणून आपल्याला पूर्वीपासूनच बघा तुम्ही, मानवी संस्कृतीचा विकास कोणत्या प्रदेशामध्ये झालेला आहे तर मानवी संस्कृतीचा विकास हा नदीच्या किनारी जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. नदीच्या किनारी मानव संस्कृती आपल्याला दिसून, हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती यांचा जो विकास आहे तो नदीच्या किनारीच झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर हळूहळू लोकसंख्या वाढत गेली, लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा वाढत गेल्या आणि ह्या लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा भागवण्यासाठी मग मानवाला ज्या ठिकाणी पाणी पण उपलब्ध आहे, मृदा पण उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मानव वस्ती, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण होऊ लागली आणि अशा प्रकारे मानव त्या ठिकाणी जास्त राहू लागले. नंतर आपण महाराष्ट्राचा एक नकाशा पाहिला होता की महाराष्ट्र हा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा दिसून येते. मग महाराष्ट्रामध्ये कोणकोणती मृदा दिसून आलेली तर जाडी भरडी मृदा होती किंवा काळी मृदा होती, तांबडी मृदा. त्या नकाशामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की या मृदेचा प्रकार कोठे जास्त आढळतो, महाराष्ट्रामध्ये नदी खोऱ्यामध्ये कोणती मृदा आढळते, कुठे आहे मग तो काळाची मृदा, अशी काही प्रश्न विचारले होते. ते प्रश्नाची उत्तर आपण सॉल्व्ह केली. नंतर महाराष्ट्रामधील मृदेच्या प्रकारांपैकी आपण 2 मृदेचे प्रकार पाहिले होते. जाडी भरडी मृदा ही ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस पडतो या कमी पावसाच्या ठिकाणी अशी जाडी भरडी मृदा तयार होते. म्हणजे त्याच्या निर्मितीच्या कालावधीपासून विधानावरून म्हणजेच खडकाचं विधान कमी होतं कमी पाऊस पडल्यामुळे, म्हणून तिथे जाडी भरडी मृदा तयार होते. मग ही जी जाडी भरडी मृदा आहे ही महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाच्या माथ्यावर आढळते. कुठे? पश्चिम घाटाच्या माथ्यावर ही मृदा आढळते आणि या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण खूप कमी असतं, जैविक घटकाचं प्रमाण खूप कमी असतं. उदाहरणार्थ अजंठा असेल, बालाघाट असेल किंवा महादेवच्या डोंगर रांगा, अजंठा, बालाघाट आणि महादेवच्या डोंगर रांगा या ठिकाणी ही जाडी भरडी मृदा कमी आढळते. दुसरं पाहिलं काळी मृदा. काळी मृदेला दुसरं नाव आहे रेगूर मृदा. याला काळ्या कापसाची मृदा असंही म्हणतात, कारण की इथे कापसाचं उत्पादन खूप जास्त घेतलं जातं. मग जिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे अशा मध्यम स्वरूपाच्या पावसामध्ये पावसाच्या ठिकाणी अशी मृदा तयार होते, ती म्हणजेच काळी कापसाची मृदा. मग महाराष्ट्रामध्ये जिथे नद्या खोऱ्यांचे भाग आहेत अशा भागांमध्ये, खोऱ्यांच्या भागांमध्ये ही काळी मृदा आपल्याला दिसून येते. मग ही जी काळी मृदा आहे या काळी मृदा दिसायला जरी काळी असली तरी त्याच्यामध्ये जैविक घटकांचं प्रमाण थोडं कमी असतं. काळ्या मृदेमध्ये पण फरक आहे. पश्चिमकडे जी मृदा आहे ती जास्त काळी दिसते आणि पूर्वेकडची जी मृदा आहे ती थोडीशी फिकट काळी दिसते. म्हणजे अशा काळ्या मृदेतला फरक आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून आला. आता आपल्याला तिसरं बघायचं आहे जांभी मृदा. जांभी मृदेचा जर विचार केला तर सह्याद्रीच्या पश्चिमेला
आता समजा हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये इथे सह्याद्री आहे, इकडे पश्चिमेला, ज्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणतो. कोकण, या कोकण किनारपट्टीमध्ये जी मृदा आढळते ती मृदा म्हणजे जांभी मृदा. सह्याद्रीच्या पश्चिमेला कोकण किनारपट्टीमध्ये जी मृदा आढळते किंवा पूर्व विदर्भामध्ये, इथे गडचिरोली वगैरे जिल्हा आहेत पूर्व विदर्भामध्ये, या पूर्व विदर्भामध्ये ज्या मृदा आढळते ती मृदा म्हणजे जांभी मृदा. मग जांभी मृदा तिथे का निर्माण झालेली आहे, म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिमेला आणि पूर्व विदर्भामध्ये. जर महाराष्ट्राचं पर्जन्याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर सह्याद्रीच्या पश्चिमेला किंवा पूर्व विदर्भामध्ये खूप जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रामधला सगळ्यात जास्त पाऊस इकडे पडतो, सह्याद्रीच्या पश्चिमेला आणि पूर्वेला पण. तिथे वनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो. म्हणून सह्याद्रीच्या पश्चिमेला आणि महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये जास्त पावसाचं प्रमाण असल्यामुळे तिथे जांभी प्रकारची मृदा तयार होते. का? कारण आपल्याला माहिती, जिथे पाऊस जास्त पडतो तिथे खडकांचं विदारण जास्त होतं आणि खडकांचं विदारण जास्त झाल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर हे सगळे जे चुरा आहे हा वाहून नेला जातो आणि मग तिथले जे खडक आहेत ते उघडे पडतात. खडक उघडे पडल्यानंतर आपण खडक व खडकांच्या प्रकारामध्ये 6वी मध्ये शिकलो आहोत की त्यांच्यामध्ये रासायनिक गुणधर्मामध्ये बदल होतो. खडकांमध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल, खडकामध्ये जर पाणी जास्त मुरलं असेल तर हवेशी संपर्क आल्यामुळे त्या खडकाचा रंग बदलतो आणि त्याला तपकिरी रंग प्राप्त होतो, तांबडा रंग प्राप्त होतो, जांभा रंग प्राप्त होतो. आणि खडकाला जांभा रंग प्राप्त झाल्यानंतर मग तिथे जी मृदा तयार होते ती जांभी मृदा तयार होते. म्हणून जास्त पावसाच्या ठिकाणी ही जांभी मृदा कुठे तयार होते? जास्त पावसाच्या ठिकाणी. रेगूर मृदा मध्यम पावसाच्या ठिकाणी आणि जाडीवर्डी मृदा कमी पावसाच्या ठिकाणी. काळी मृदा मध्यम आणि जांभी मृदा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी ही मृदा तयार होते. कारण कोकण किनारपट्टीमध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये खूप जास्त पाऊस पडत असल्यामुळे तिथले जे विदारण झालेला भाग आहे हा वाहून जातो, तिथले खडक उघडे पडतात आणि नंतर मग प्राणवायूशी संपर्क आल्यामुळे, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनाशी संपर्क आल्यामुळे रासायनिक क्रिया घडून येते आणि रासायनिक क्रिया घडून आल्यानंतर मग अशी जांभी मृदा त्यातून तयार होते. आणि या जांभ्या मृदेमध्ये मग तांदूळाचं वगैरे उत्पादन जास्त होऊ शकतं. जांभी मृदा किंवा तिथे मग नारळ किंवा आंबे वगैरे यांचं उत्पादन जास्त होतं. तर अशी असते ही जांभी मृदा आणि ही भारताच्या, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीमध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये जास्त दिसून येते. आता किनारपट्टी गाळाची मृदा ही सगळ्यात जास्त सुपीक मृदा असते. कारण किनारपट्टी गाळाची मृदा म्हणजेच काय की नद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाबरोबर ते आपल्यासोबत वनस्पतीचे पानं, वनस्पतीचे मुळा किंवा वनस्पतीचे काही अवयव असतील किंवा मूर्त पाण्याचे जे शरीर, प्राण्यांचे जे शरीर असतील ते सगळं त्या मृदेमध्ये मिक्स होतं. त्या मृदेमधले जे सूक्ष्मजीव असतात त्याचं विघटन करतात आणि म्हणून मग या गाळाच्या मृदेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ह्युमसचं प्रमाण वाढतं. ह्युमस आणि ह्युमस हा त्या मृदेसाठी सुपीक असतो. म्हणून ज्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त असते ती मृदा सुपीक असते आणि ज्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण कमी असते ती मृदा एवढी सुपीक राहत नाही. आणि जर गाळाच्या मृदेचा विचार केला किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये, महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीमध्ये, आता महाराष्ट्रामध्ये एवढ्या लांब लांब नद्या आणि किनारपट्टीमध्ये ज्या नद्या आहेत त्यांची लांबी खूप कमी आहे आणि त्या नद्या जोराने वाहतात आणि समुद्राला जाऊन मिळतात. पण समुद्राला जाऊन मिळण्या अगोदर त्या आपल्या मुखाभोवती गाळ साचवतात, आपल्या मुखाभोवती गाळ सचवतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये गाळाची मृदा फारशी आढळत नाही. उत्तर भारतामध्ये बघून घ्या तुम्ही, उत्तर भारतामध्ये पूर्ण उत्तर प्रदेश गाळाच्या मृदाने तयार झालेला आहे, बिहार गाळाच्या मृदाने तयार झालेला आहे, पश्चिम बंगाल गाळाच्या मृदाने तयार झालेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये गाळाची मृदा खूप कमी आढळते. फक्त इथे दोनच नाव दिलेले, एक आहे धरमतर आणि दुसरं आहे पनवेल. धरमतर आणि पनवेल या ठिकाणीच गाळाची मृदा आढळते आणि ही मृदा सगळ्यात जास्त सुपीक असते आणि याच्यामध्ये पिकांचं उत्पादन पीक खूप जास्त घेता येतं. तर पनवेल आणि धरमतर या ठिकाणी गाळाची मृदा आढळते. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये त्या पश्चिम भागामध्ये जास्त लांबीच्या नद्या नाहीत, परंतु त्या अतिशय वेगाने वाहणाऱ्या जरी नद्या असतील त्या आपल्या मुखाभोवती, मुखाच्या शेजारी, म्हणजे तिथे त्याचा शेवट होतो जेव्हा ते अरबी समुद्राला जातात तिथे थोड्याफार प्रमाणावर ते गाळाचं संचयन करतात, म्हणून तिथे गाळाची मृदा तयार होते आणि गाळाची मृदा मग सुपीक असते. शेवट आहे पिवळसर तपकिरी मृदा. महाराष्ट्रामध्ये पिवळसर तपकिरी मृदा ही प्रामुख्याने चंद्रपूर, भंडारा यांच्या पूर्व भागामध्ये, शेवटचे हे जिल्हे आहेत महाराष्ट्रातले चंद्रपूर आणि भंडारा,
किंवा सह्याद्रीच्या भागामध्ये, सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये ही मृदा आढळते, पिवळसर तपकिरी. जर आपण थोडस विचार केला, चंद्रपूर, भंडारा किंवा सह्याद्रीचा भाग या ठिकाणी ही मृदा का आढळत असेल? कारण इथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो. मग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जिथे पाऊस पडतो, खूप जास्त पाऊस जिथे पडतो, अतिरिक्त पाऊस जिथे पडतो, जिथे अतिरिक्त पाऊस पडतो अशा ठिकाणी जी मृदा आढळते तिला पिवळसर तपकिरी मृदा असे म्हणतात. अतिरिक्त पावसामुळे ती मृदा जास्त सुपीक राहत नाही, ती मृदा फारशी सुपीक राहत नाही. मग अशी मृदा महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, भंडारा आणि सह्याद्रीच्या भागामध्ये अशी मृदा आपल्याला दिसून येते. मग आपण एकूण 5 प्रकार पाहिले. पहिलं पाहिलं जाडी भरडी मृदा, दुसरं पाहिले काळी मृदा, तिसरं पाहिलं जांभी मृदा, चौथी पाहिली किनारपट्टी प्रदेशामध्ये गाळाची मृदा, 5वी पाहिली पिवळसर तपकिरी मृदा. मग हे मृदेचे फरक महाराष्ट्रामध्ये का आहेत? तर त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये मृदा प्रकार आणि त्याचे वितरण असल्याची कारण की महाराष्ट्रातलं हवामान सर्वत्र ठिकाणी सारखं नसेल. हवामानामध्ये फरक आहे म्हणूनच या मृदेमध्ये सुद्धा फरक दिसून आला. दुसरं मूळ खडकांमध्ये पण थोडाफार फरक असेल. कालावधी, काही मृदा लवकर तयार होऊन गेलेली, काही मृदा उशिरा तयार झालेली आहे. यांचा प्रभाव जास्त असल्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये हे मृदेचे विविध प्रकार आपल्याला दिसून येतात. आणि कोणते प्रभाव? हवामान, मूळ खडक आणि कालावधी यांचा प्रभाव जास्त असल्यामुळे मग अशा प्रकारची मृदा या महाराष्ट्रामध्ये दिसून आली. परत करून पहा म्हणून एक प्रयोग आहे. प्रयोग असा आहे की 2 मातीच्या टेकड्या घ्यायच्या, त्या टेकड्यांवर गहू किंवा एखादं पीक उगू शकेल असे दाणे टाकायचे आणि नंतर मग त्या टेकडीवर थोडे थोडे पाणी टाकायचं. रोप उगवल्यानंतर 5-6 दिवसांनी दोन्ही टेकड्यांनी झरीने पाणी टाकावं, निरीक्षण करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. की झरीने पाणी टाकत राहायचं आणि निरीक्षण करायचं. मग काय होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचं कृती कधी केली तुम्ही तर त्या कृतीमध्ये 5-6 दिवसामध्ये मग तिथे अंकुर फुटतील, मग अजून परत पाणी टाकलं की ते वाढायला लागतील. असा तो प्रयोग आहे. सोपा आहे. ती तुम्ही घरी करून पाहिलेलं असेल किंवा तुम्ही कुठेतरी पाहिलेलं असेल. तर अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये मृदेचे हे विविध प्रकार आपल्याला दिसून येतात. मृदा निर्मितीचे घटक म्हणजे काय, नंतर मग मानवी वस्ती जास्तीत जास्त कुठे राहते आणि मग महाराष्ट्रामधील मृदेचे प्रकार आपल्याला सांगता येतील. आता खूप महत्वाचा घटक म्हणजे मृदा धूप व मृदा अवनती. हे 2 मुद्दे बघायचे, मृदा धूप व मृदा अवनती. मृदा धूप व मृदा, हे दोघही संकल्पना एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. मृदा धूप म्हणजेच काय आणि मृदा अवनती म्हणजे काय, या दोघही संकल्पनेचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. मृदा धूप कुणाला म्हणतात आणि मृदा अवनती कुणाला म्हणतात ते अगोदर बघू. जर आपण थोडा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हवेमुळे किंवा पाण्यामुळे एखाद्या ठिकाणाची मृदा लांबपर्यंत वाहून जाताना आपल्याला दिसते. समजा एखाद्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून गेला तर त्या ठिकाणाची मृदा वाहून जाते आणि तिथली जमीन उघडी पडून जाते. हे तुम्ही कुठेतरी पाहिलं असेल. खूप जास्त पाऊस असेल शेतामध्ये जर तुम्ही गेलात तर ती जमीन कडक होऊन जाते आणि जी सुपीक मृदा आहे ती वाहून जाते. म्हणजे पाण्याच्या प्रभावामुळे किंवा वाऱ्याच्या वेगामुळे मृदेचा थर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाणे याला म्हणतात मृदा धूप, मृदा वाहून जाणे. याला म्हणतात मृदा धूप. मृदेचा थर, मातीचा थर 2 घटकांमुळे वाहून जातो. म्हणजेच कोणत्या घटकांमुळे? वारा व पाणी. कोणकोणत्या घटकांमुळे? वारा व पाणी. वारा व पाण्यामुळे मृदेचा थर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातो. याला मृदा धूप असे म्हणतात. मग वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेच्या विविधतेमुळे ही मृदा धूप होत असते. म्हणजे पाणी वाहतं, आपल्याला माहिती नद्यांद्वारे वगैरे, किंवा उतारानुसार पाणी वाहून जातं. पाऊस पडला आणि जर उतार जास्त असेल तर मग ते पाणी वाहून जातं. हवामान, जर जास्त पर्जन्य पडत असेल तर मग तिथे मृदेची धूप जास्त होते. आणि प्राकृतिक रचनेमधला फरक, या सगळ्या गोष्टींमुळे मृदा धूप होताना आपल्याला दिसून येते. जशी मृदेची धूप होते, मृदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते, तसं तुम्ही एक वेळेस एखादा शब्द ऐकला असेल की मृदेचं आरोग्य बिघडते. मृदेचं आरोग्य बिघडणं म्हणजेच काय की मृदेचा कस कमी होऊन जाणे.
मग जेव्हा मृदेचं आरोग्य बिघडतं, मृदेचा कस कमी होतो, अशा घटनेला मृदे अवनती असे म्हणतात. मृदेची अवनती म्हणजे काय? आरोग्य बिघडणे सोप्या शब्दात, किंवा त्या मृदेची क्वालिटी, कस कमी होणे, तर याला मृदा अवनती असे म्हणतात. मृदा वाहून जाणे म्हणजे मृदाधूप, आणि मृदेचं आरोग्य बिघडणे किंवा मृदेचा कस कमी होणे याला म्हणतात मृदा अवनती. मग ही मृदा अवनती का होते? जसं की आपण मृदाधूप का होते याचं कारण सांगितलं, वारा आणि पाणी. वारा आणि पाणी हवामानानुसार किंवा उतारानुसार त्या ठिकाणीची मृदा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून चालली जाते, म्हणजे मृदाधूप होते. परंतु शेतकरी कधी कधी काय करतो की पिकांचं उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी, आता शेतकऱ्यांना कळालं होतं की सुपीक मृदा असेल तर चांगलं उत्पन्न येतं, पाणी टाकलं तर अजून चांगलं उत्पन्न येतं, अजून खत टाकलं तर मग अजून चांगलं उत्पन्न येतं. मग शेतकरी थोडासा लालचेला बळी पडला आणि शेतकऱ्यांनी काय केलं, जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या मृदेमध्ये जास्तीत जास्त रासायनिक खतं टाकली, खूप खतं टाकली. आणि रासायनिक खतं, जंतुनाशके किंवा तणनाशके यांची जास्त फवारणी केल्यामुळे, कीटकनाशके यांची जास्त फवारणी केल्यामुळे त्याचा उलटा परिणाम असा झाला की अतिरेक वापरल्यामुळे तिथल्या मृदेची आरोग्य किंवा तिथल्या मृदेचा कस कमी होऊन गेला आणि ती मृदेची अवनती होऊन गेली, मृदा खराब होऊन गेली. तर अशा प्रकारे मृदा खराब होऊ शकते, मृदेची अवनती होऊ शकते. मग याला जबाबदार आपण आहे. शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की जर कधी मृदेमधून जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर मग रासायनिक खतं टाकायची, कीटकनाशकं टाकायची, तणनाशकं टाकायची. परंतु हे अतिरेक जर जुळून गेले तर मग तिथली जी कस आहे किंवा तिथली जी त्याचं जे आरोग्य आहे मृदेचं ते खराब होऊन जातं, आणि त्याच घटनेला मृदेची अवनती असे म्हणतात. अशा प्रकारे आपण मृदेची धूप आणि मृदेची अवनती आपल्याला पाहता येते. कधी कधी काय होतं, आपल्याला माहिती आहे की मृदे, तर अशा प्रकारे मृदा धूप आणि मृदा अवनती म्हणजे काय? मृदा अवनतीसाठी तुम्हाला सांगितलं कारणीभूत घटक आहे की जर कधी तिथे अतिरिक्त रासायनिक खतं आणि कीटकनाशक किंवा तणनाशकांचा वापर केला तर मृदा अवनती होते. कधी कधी काय होतं की पाण्यामुळे मृदेची अवनती होऊ शकते. आपण मागेच पाहिलं की जेव्हा मानवाला कळालं सुपीक मृदेमध्ये आपण बिया टाकल्या, बिया टाकल्यानंतर उत्पादन मिळालं, परंतु अजून पाणी टाकलं तर त्याच्यामधून जास्त उत्पादन मिळालं. मग शेतकरी अजून त्या ठिकाणी लालसेला बळी पडला आणि त्याने काय केलं, मृदेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी अतिरिक्त जलसिंचनाचा वापर करून टाकला, म्हणजे खूप पाणी त्या ठिकाणी त्या मृदेमध्ये टाकून दिलं. मग अतिरिक्त जलसिंचनामुळे काय झालं की ती जमिनीमधले जे क्षार आहेत ते क्षार वरती येऊन गेले, आणि वरती येऊन गेल्यामुळे ती जमीन खारपट होऊन गेली. खारपट होणे म्हणजे काय की त्या जमिनीवर क्षारांचं प्रमाण वाढून गेलं. कारण प्रत्येक जमिनीमध्ये क्षार असतात, आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं, खूप पाणी टाकून दिलं, तर केशाकर्षण शक्तीमुळे ते क्षार वरती येऊन जातात आणि ती जमीन खारपट होऊन जाते. मग अशा प्रकारे ती जमीन जर खारपट झाली आणि खारपट झाल्यानंतर मग तिला सुपीक बनवण्यासाठी परत जर तुम्ही रासायनिक खतं टाकून दिली तर रासायनिक खतं त्या मृदेमध्ये वर्षानुवर्ष तसेच पडलेले असतात, आणि तसेच पडल्यामुळे मग त्या मृदेमधले जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव मरून जातात. त्याच्यामध्ये जर तुम्ही रसायनं टाकून दिली, कीटकनाशकं टाकून दिली, तणनाशकं टाकून दिली, तर ते तणनाशकांमुळे, कीटकनाशकांमुळे त्या जमिनीमध्ये ते मिसळल्यामुळे त्यांच्यामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत, जे सूक्ष्मजीव ती मृदा सुपीक करण्यासाठी मदत करत होते. आपण पाहिलं होतं सूक्ष्मजीव वनस्पतींचा पालापाचोळा असेल, वनस्पतींची मुळं असतील किंवा मृत पाण्याचे जे शरीर असतील त्यांचं ते विघटन करतात आणि ती मृदा सुपीक करतात. गांडूळ खत प्रकल्प तसाच पाहिला होता. परंतु जर तुम्ही अतिरिक्त पाण्याचा वापर, अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर, अतिरिक्त कीटकनाशकांचा वापर, अतिरिक्त तणनाशकांचा वापर जर केला तर वर्षानुवर्ष ते तिथेच पडून राहतात, आणि तिथे पडल्यामुळे मग तिथले जे सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीव पण मरून जातात. मग जर सूक्ष्मजीव मरून गेले तर मग तिथल्या वनस्पतींचा पालापाचोळा असेल किंवा प्राण्यांचे, मृत प्राण्यांचे शरीर असेल त्यांचं विघटन होईल का? नाही होणार. म्हणजे ती मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण कमी होऊन जाईल. मग ह्युमसचं प्रमाण कमी झालं म्हणजे ती मृदा नापीक होऊन जाईल. ती मृदा नापीक झाली म्हणजे तिथे पिकांचं उत्पादन जास्त येणार नाही. मग पिकांचं उत्पादन जास्त आलं नाही तर समजून घ्यायचं की मृदेचं आरोग्य बिघडलं, मृदेची अवनती झाली, मृदा खराब झाली. तर अशा प्रकारे मृदा धूप म्हणजे काय, मृदा अवनती म्हणजे काय हे आपण पाहिलं. मग जर तुम्हाला मृदेचं संधारण करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे मृदा जर वाहून द्यायची नसेल किंवा मृदेची खराब होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल. मग ते करणं आवश्यक आहे का? हो.
कारण आपल्याला माहिती आहे मृदा काही 1-2 वर्षामध्ये तयार होत नाही. मृदा तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. 2.5 सेंटीमीटर ही अतिशय चांगली प्रकारची मृदा मानली जाते. तेवढ्या जाडीची मृदा ही उच्च प्रतीची मृदा मानली जाते आणि तेवढीशी मृदा तयार व्हायला हजारो वर्ष लागतात. म्हणून ही मृदा टिकून ठेवणं, त्याची क्वालिटी टिकून ठेवणं, त्याचं आरोग्य बिघडू न देणं हे आवश्यक आहे. मग जर तुम्हाला मृदेचं अवनती होऊ द्यायची नसेल, मृदेचं मृदेची धूप होऊ द्यायची नसेल, तर मृदेचं संधारण पण करावं लागेल. मग मृदेचं संधारण तुम्ही कसं करणार? तर शेवटचा मुद्दा आहे आपल्या या पाठामधलं मृदेचं संधारण. आपण तिथे डायरेक्ट पॅरेग्राफ टाईप दिलेला आहे. आपण एक एक पॉईंटद्वारे ते अभ्यासू. मृदेचं संधारण म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. तर पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे आपला मृदा संधारण. म्हणजे मृदेची धूप जर थांबवायची असेल किंवा मृदेची अवनती जर होऊ द्यायची नसेल, मृदा जर खराब होऊ द्यायची नसेल, तर काय करणं आवश्यक आहे? तर मृदा संधारणामध्ये पहिलं आहे शेतांना बाण बंदिस्त करणे. आपल्याला माहिती आहे की अतिरिक्त जर पाऊस झाला तर अतिरिक्त पावसामुळे ते शेतामधली जी सुपीक मृदा आहे ती सुपीक मृदा वाहून जाते इकडे तिकडे. समजा पाण्याचा जर तिथे जवळच एखादा भाग असेल तर ते पाण्यामध्ये मिक्स होऊन जाते, पाण्यामध्ये वाहून जाते, त्या नाल्यासोबत वाहून जाते. मग अशी मृदा वाहून गेल्यामुळे मग तिथल्या मृदेची धूप होऊन जाते. मृदाची धूप झाली म्हणजे तिथल्या पिकांचं उत्पादन कमी होऊन जातं. मग जर तुम्हाला शेतीमध्ये मृदेचं धूप होऊ द्यायची नसेल, आपल्या शेतीमध्ये उत्पादनामध्ये घट होऊ द्यायची नसेल, तर तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? शेतीला बाण बंदिस्त करावं लागेल. आता शेतीचे बाण असतात चारही बाजूने, शेवटची जी शेती संपते तिथे बाण असतात. मग त्या शेतीचा बाण बंदिस्त करायचा म्हणजे तिथे दगड टाकून द्यायची, झाडं लागवड करायची, असा बंदिस्त करायचा. समजा कितीही पाणी आलं तर ती मृदा आपल्या शेतीच्या बाहेर जाता कामा नये, म्हणजे त्याला पूर्ण बंदिस्त करायचा. समजा ती कधी त्या बांधापर्यंत वाहून गेली माती, तर मग परत ती मृदा आपल्या शेतामध्ये आपल्याला पसरवता येते, टाकता येते. पण जर ती मृदा दुसऱ्या एका शेतात चालली गेली किंवा ती मृदा एखाद्या नाल्यामध्ये चालली गेली तर तिथून ती मृदा आणणं अवघड होऊन जातं. म्हणून आपण काय करायचं? आपल्या शेतामधली मृदा जर दुसऱ्या ठिकाणी वाहू द्यायची नसेल तर मग शेतामध्ये बाण बंदिस्त करायचा. दुसरी गोष्ट, बांधावर झाडांची लागवड करणे. जर तुम्ही आपल्या बांधावर, शेताच्या बांधावर खूप झाडं लावून टाकले अवतीभोवती, तर त्याचा खूप फायदा होतो. त्याचा फायदा असा होतो की शेतामध्ये त्या झाडांची मुळं खाली येतात आणि ते मुळं काय करतात? त्या मृदेला घट्ट धरून ठेवतात. त्या मृदेला घट्ट धरून ठेवतात म्हणजे कितीही पाणी आलं तर ती मृदा ते वाहून जाऊ शकत नाही, ती कारण ती मुळांनी ती घट्ट धरून ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही झाडावर बाण बंदिस्त केला तर कितीही वारा आला तर त्या वाऱ्याला ते अडवून टाकतात, म्हणजे वाऱ्याचा वेग मंद होऊन जातो आणि वाऱ्याचा वेग मंद झाला म्हणजे मृदाची धूप होणार नाही. हा दुहेरी फायदा आहे. आणि झाडांपासून तर मग खूप फायदा मिळतो आपल्याला. त्याचे पालापाचोळं पडल्यामुळे मग तिथलं वनस्पतींचं उत्पादन वाढेल, कारण की तिथे ह्युमसचं प्रमाण वाढेल, खत मिळेल एक प्रकारे. म्हणून झाडांवर, आपल्या बांधांवर झाडांची जर लागवड केली तर मृदा धूप होत नाही, कारण वाऱ्याच्या वेगावर पण त्या ठिकाणी परिणाम होतो, प्रतिरोध होतो. आणि एवढंच नाही तर त्या वनस्पतींच्या मुळा ती माती घट्ट धरून ठेवतात आणि मग मृदा वाहून जाऊ शकत नाही. तिसरं आहे दगडांच्या साहाय्याने बांध तयार करणे. आपण काय करायचं? आपल्या बांधावर दगडांचा थर त्या ठिकाणी एका बाजूला, चहूबाजूला असा त्या ठिकाणी टाकायचा. आणि जर दगड टाकली तर मग मृदा कितीही जोरात वाहून जात असेल तर त्याला तो दगड जाऊ देणार नाही. असा दगडांच्या साहाय्याने तुम्ही बांध बंदिस्त करायचा. असे महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम मृदा संधारण विभागाने केलेले आहे. मृदा संधारण विभाग काय करतं की मृदेची धूप होऊ न देण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावर बांधावर त्या ठिकाणी झाडं लावण्याचं काम, तो बांध बंदिस्त करण्याचं काम, अशी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सूचना सांगते. जर तुम्हाला मृदा वाहून द्यायची नसेल तर मग मृदा का वाहू द्यायची नाही? कारण आपल्याला माहिती आहे मृदा खूप महत्वाची आहे. मृदा आपल्याला टिकून ठेवायची आहे. जर मृदा वाहून गेली तर मग आपल्या उत्पादनामध्ये घट होईल, आपल्या लोकांच्या गरजा भागवल्या जाणार नाहीत. आणि मृदा तर काही लवकर तयार होत नाही, त्याला हजारो वर्ष लागतात. म्हणून मृदा खूप अत्यावश्यक घटक आहे, त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि जर ती वाहू द्यायची नसेल तर तुम्हाला शेतीवर बांध बंदिस्त करावं लागेल, झाडांची लागवड करावी लागेल, दगडांच्या साहाय्याने बांध तयार करावा लागेल. अशा गोष्टी तुम्हाला तयार कराव्या लागतात आणि अशा गोष्टी मृदा संधारण विभाग करत असतो. दुसरी गोष्ट, जर उताराची जमीन असेल, खूप उतार असेल, त्या उताराच्या जमिनीवर समतल चौर खोदणे. समजा अशी उताराचा भाग आहे इकडे, तर तुम्ही समतल चौर खोदायचे, म्हणजे इथे असे चाऱ्या पाडायच्या, समतल चर. मग उताराच्या साहाय्याने जेव्हा ही खाली मृदा येईल तेव्हा एक चरामध्ये ती अडकून जाईल, किंवा अजून ती चरातून बाहेर पडली तर दुसरा चर आहे, म्हणजे तुम्ही अशी चारी खोदलेली आहे, त्या दुसऱ्या चारीमध्ये ती मृदा अडकून जाईल. परत अजून खाली गेली, परत काही मृदा त्या ठिकाणी अडकून जाईल. म्हणजे
या उताराच्या दिशेने जर तुम्ही समतल चर खोदले तर त्या ठिकाणाची मृदा वाहून जाते का? नाही, त्या चरांमध्ये अटकते, त्या चाऱ्यांमध्ये अटकते. त्या चाऱ्यांमध्ये अटकलेली मृदा पाऊस गेल्यानंतर परत ते टाकून द्यायची. म्हणजे जर कधी उताराची जमीन असेल तर त्या उताराच्या जमिनीवर मृदा धूप लवकर होते, लवकर वाहून जाते पाण्याच्या वेगामुळे. म्हणून अशी मृदा जर वाहू द्यायची नसेल तर तुम्हाला तिथे समतल चर खोदावे लागते. अशी आकृती आपल्याला दाखवलेली आहे. एका टेकडीवर असे समतल चर खोदलेले दाखवलेले आहेत. किंवा उताराच्या दिशेने झाडांची जर लागवड केली तर मग तिथे वाऱ्याच्या वेगावर म्हणजे वाऱ्याचा वेग अडवला जातो आणि वाऱ्याच्या वेग अडवल्या गेल्यामुळे मृदा धूप कमी होते. अशा काही आकृत्या दाखवलेल्या आहेत. मग अशा समतल चरांमुळे असा फायदा होतो, दोन प्रकारचा फायदा होतो, की मृदा पण वाहून जात नाही आणि पाणी पण अडवलं जातं. समतल चरामध्ये मृदा पण वाहून जात नाही आणि तिथे पाणी पण अडवलं जातं, म्हणून दुहेरी फायदा होतो. म्हणून ही पद्धत खूप चांगली आहे. पण ही पद्धत जिथे उतार जास्त असेल त्या ठिकाणी अवलंबायचं. आणि तर तुम्ही सपाट जमिनीमध्ये मग चर खोदून ठेवशाल, असं चालणार नाही. जिथे उतार जास्त आहे तिथे तुम्ही असा समतल चर खोदायचा आहे. म्हणजे आडव्या चाऱ्या त्या ठिकाणी खोदायच्या आहेत. म्हणजे मृदा वाहून नेण्यावर त्या ठिकाणी मर्यादा येत असतात. तर उताराच्या असलेल्या जमिनीवर समतल चर खोदणे, उताराच्या दिशेने बांध बंदिस्त करणे. जर उतार असेल तर उताराच्या खाली बांध बांधायचा, वरती नाही. नाहीतर मग उतार आहे वरती बांध बांधून टाकला तर खाली ती माती वाहून जाईल. म्हणून जिथे उतार जास्त आहे समजा उताराच्या दिशेने, मग तिथे खूप मोठा बांध तयार करायचा. म्हणजे कितीही माती वाहून गेली ती त्या बांधामुळे ती माती अडवली जाईल आणि माती अडवली गेली की मग मृदेची धूप होणार नाही, म्हणजे मृदा वाहून जाणार नाही. म्हणून उताराच्या दिशेने बांध बंदिस्त करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण मृदा संधारण करू शकतो, मृदेची धूप थांबवू शकतो. मग अशी मृदेची धूप थांबवण्याचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पाणलोट जे क्षेत्र आहे, पाणलोट क्षेत्र, हे पाणलोट क्षेत्र करत असते. तर उताराच्या दिशेने बांध बंदिस्त केल्यामुळे काय होतं की पाणी पण अडवली जाते, माती पण अडवली जाते. पाणी अडवल्या गेल्यामुळे ती पाणी जमिनीत पण मुरते, जमिनीत मुरल्यामुळे मग भूजलाची पातळी पण वाढते. म्हणून महाराष्ट्रामध्ये एक पाणलोट नावाचा पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागामध्ये असे बांध बंदिस्त केले जातात. म्हणजे उताराच्या दिशेने पाणी वाहून जाऊ नये किंवा वाया जाऊ नये. आता वाहून गेलं म्हणजे ते कुठे गेलं काय माहिती, त्याचं बाष्पीभवन होऊन जातं. मग असं होऊ नये म्हणून उताराच्या दिशेने बांध बंदिस्त केले जातात. बांध बंदिस्त केल्यामुळे मग त्या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा अशी मोहीम राबवता येते. अशी मोहीम यशस्वी होते आणि त्याचा फायदा मग आपण शेतीसाठी करू शकतो. तर अशा प्रकारे मृदेची धूप आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो. मग शासनाने असे जलविक्त शिवार योजना अलीकडे सुरू केलेले आहेत. म्हणजेच ज्या ठिकाणी उतार असेल त्या ठिकाणी ती पाणी अडवायचं आणि आजूबाजूच्या शेतांना ते पाणी पुरवायचं. जलयुक्त शिवार योजना असं त्याला म्हणतात. मग त्यामुळे शेतांमध्ये बांध घातलेले जातात, लहान लहान नाल्यांना पाणी अडवलं जातं आणि अडवलेलं पाणी नाले जोडणी करून यासारख्या मोठमोठ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होतो. म्हणजे शेतीमध्ये किंवा इतर कामांसाठी त्या नाल्यांमधल्या पाण्याचा उपयोग होत असतो. तर असे पाणलोट क्षेत्राने काही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम राबवलेले आहेत. आता हे झालं मृदा धूप होऊ नये म्हणून आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे. आता आपल्याला बघायचंय मृदेची अवनती थांबवण्यासाठी, म्हणजे मृदा जर खराब होऊ द्यायची नसेल तर तुम्ही त्यासाठी ठिकाणी काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट करायची, रासायनिक खत आणि कीटकनाशक यांचा कमी वापर करू नका असं म्हणत नाही. आपण शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा किंवा तणनाशकांचा उपयोग करतो. उपयोग केल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ पण होते. पण जर तुम्ही अतिरिक्त वापर करून टाकला तर अतिरिक्त वापरामध्ये मी सांगितलं की जर कधी तुम्ही रासायनिक खतं खूप टाकून दिलं तर ते रसायन ते सूक्ष्मजीवांसाठी धोकादायक असतात. सूक्ष्मजीव मोरले मग त्या ठिकाणी ह्युमसचं प्रमाण कमी होऊन जाईल. म्हणून आपण त्यांचा रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर टाळायला पाहिजे. मग अतिरिक्त वापर टाळणं, मग दुसरा उपाय काय, तर मग पर्यायी उपयोग असा आहे की सेंद्रिय खतांचा वापर करायचा. शेणखताचा, लेंडी खताचा, गांडूळ खताचा असा उपयोग करायचा. म्हणजेच काय की खत पण दिलं जाईल आणि जमिनीची अवनती पण होणार नाही, जमिनीचं आरोग्य पण बिघडणार नाही. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खत नेहमीच चांगलं असतं. सेंद्रिय खूप उपयोगी असतं. सेंद्रिय खताचा कधीच वाईट परिणाम होत नाही. जर तुम्ही शेणखत कितीही टाका, मृदा जास्तीत जास्त सुपीक होईल. लेंडी खत कितीही टाका, गांडूळ खत कितीही टाका, मृदा जास्तीत जास्त सुपीक होईल. पण रासायनिक खत कितीही टाकून द्या तर ती जमीन खराब होऊन जाईल. म्हणून तुम्ही अतिरिक्त रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर थांबवायला पाहिजे आणि त्या जागी सेंद्रिय खत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर जास्त करायला पाहिजे. त्यामुळेच असं म्हटलेलं आहे की मृदेचा सामूचा तोल राखला जातो. सामूचा तोल म्हणजे मृदेची क्वालिटी त्या ठिकाणी राखली जाते. नंतर
मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण वाढतं सेंद्रिय खतांमुळे आणि त्याची सुपीकता पण टिकून राहते। दुसरी गोष्ट, जर मृदेमध्ये तुमच्याकडे पैसा नसेल, समजा शेतकऱ्यांकडे पैसा नसेल, मग आपण रासायनिक खत किंवा सेंद्रिय खत घेऊ शकत नाही, गांडूळ खत घेऊ शकत नाही, मग अशा वेळेस काय करायचं? तर शेतकरी काही काही ठिकाणी काय करतात, तर शेती पडीत ठेवतात म्हणजे 1-2 वर्ष त्यामध्ये काहीच पेरत नाही आणि नंतर मग त्या मृदेची आपोआप क्वालिटी वाढून जातं, आपोआप वाढते। कारण का, ती या जमिनीला जर तुम्ही उघडी ठेवली, मोकळी ठेवली, समजा त्या ठिकाणी नांगरून ठेवून दिली, तर ऊन वारा पाऊस सगळं त्याच्यामध्ये घुसतं आणि नंतर हळूहळू त्याची क्वालिटी वाढून जाते। म्हणजे 1-2 वर्ष जर ती जमीन पडीत ठेवली आणि नंतर जर त्या पिकांची लागवड केली तर त्या ठिकाणी उत्पादन वाढण्यास मदत होते। आणि सगळ्यात शेवटचं की पिकं कधीही आलटून पालटून घ्यायची, एकच पीक कधी घेत गेला तर मृदेचा आरोग्य बिघडून जातं, खराब होऊन जाते ती मृदा। उदाहरणार्थ, एखाद्या शेतीमध्ये तुम्ही वारंवार कापूस पेरून बघा, 1 वर्षाला 20 क्विंटल येईल, दुसऱ्या वर्षाला 15 येईल, तिसऱ्या वर्षाला 10 येईल, चौथ्या वर्षाला 5 येईल, नंतर तर 2-3 क्विंटल येईल। का? कारण की ते जे पीक आहे त्या पिकाला आवश्यक असणारा जो घटक आहे तो वारंवार वापरून संपून गेलेला आहे। म्हणून तुम्ही जर कापूस पेरला असेल तर दुसऱ्या वर्षी गहू पेरा, तिसऱ्या वर्षी ज्वारी पेरा, बाजरी पेरा, असं जर आलटून पालटून पीक पेरलं तुम्ही तर मृदेचा समतोल राखला जातो, मृदेचा सामू खराब होत नाही आणि त्याचा फायदा मग नंतर पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी होत होतं। अशा प्रकारे मृदा ही खूप महत्वाची घटक होती आणि मृदेचा काय काय फायदा झाला ते आपल्याला सांगता येतं। तर अशा प्रकारे आपला पूर्ण सिलेबस संपलेला आहे। आपण याच्यावर जो होमवर्क पाठवलेला असेल तो व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये लिहून घ्यायचा। धन्यवाद।